येत आहे श्वेता चक्रवर्ती. नमस्कार. मला इथे अंधारात कोणी दिसत नाही. दॅट्स ओके. मे बी इट्स फॉर द गुड. मी खरं स्टँडअप कॉमेडी करणार होते. म्हणजे एंट्री मी स्टँडअप कॉमेडीची दिली होती, पण मी इथे आले आणि मी आले सुधीर दादाला म्हटलं मला तुझी कविता दे. आणि मी स्टँडअप कॉमेडी नंतर कधीतरी करीन, पण आज मी हे नाटक पाहून आणि नाटकाची रिहर्सल पाहून भारावून गेले आणि मला आपल्याच महाराष्ट्राचा इतिहास जो आपण पाहिला आणि साहित्य परंपरा याविषयी इतकी सुंदर कविता समोर असताना आज मला ती सादर करावीशी वाटली. तर बेसिकली मी जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत आले ना, तेव्हा म्हणजे वर्षांपूर्वी, तेव्हा तोपर्यंत माझा संपर्क बहुतांशी मराठी लोकांशीच होता. पण मी कल्याणची आहे, तर काय म्हणू आपण त्याला, स्टँडर्ड मराठी बोलणाऱ्या लोकांशी होता. अमेरिकेत आल्यानंतर मला इतर सगळ्या भाषा बोलणारी लोक आणि महाराष्ट्रातलीच वेगवेगळ्या लहेजात, वेगवेगळ्या ॲक्सेंटमध्ये, वेगवेगळ्या टोनमध्ये बोलणारे मित्रमैत्रिणी मिळाले आणि कितीतरी नवीन खाद्य संस्कृती, साहित्य परंपरा आणि त्यांच्या इतर परंपरा हे सगळं कळलं. आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की इट्स व्हेरी ऑड थिंग टू से, पण मला महाराष्ट्राबाहेर राहून महाराष्ट्राची जास्त ओळख झाली. कदाचित मी पुण्यात किंवा कल्याणात आयुष्यभर राहिले असते तर एवढी ओळख कदाचित झाली नसती. आपण मराठी माणसं फार सरळ असतो, स्ट्रेट फॉरवर्ड असतो, एकदम बेधडक असतो. जे आपल्या मनात असतं तेच आपल्या तोंडावर असतं. असं म्हणतात की दोन मराठी माणसं एकत्र आली की ते कुठलं तरी गट, कुठली तरी समिती, कुठलं तरी मंडळ चालू करतात. आणि तिसरा माणूस आला की काय होतं, कोणी सांगेल का? दोन मंडळं, दोन समित्या किंवा दोन कमिट्या चालू करतात. पण मागच्या काही वर्षात मला हे दिसत नाहीये. किंबहुना आज आपण जे पाहिलं नाटकानंतर इतकी नवीन लोक, नवीन माणसं आणि लहान मुलं एकत्र येऊन एकजुटीने काम करतात आणि माझ्या मते हा अतिशय पॉझिटिव्ह बदल आहे. तर मग ही नक्की आपण मराठी माणसं कशी असतो ह्याची एक कविता आहे, ऐकूया. 1 मे महाराष्ट्र दिन आला आला, महाराष्ट्र अभिमानी जागा झाला. मी मराठी म्हणजे काय, आमच्या जन्मात आहे तरी काय. आहे रक्तात खूप काही, शतकानुशतकांचा इतिहास वाही. समाज, धर्म, देशासाठी केले अर्पण सारे काही. भावे, टिळक, सावरकर, फुले, कर्वे, आगरकर, आमटे, देशमुख, आंबेडकर आणि बंग, पाटकर, दाभोळकर, जिजा, मनू, आनंदी, सावित्री, सिंधू, मेधा, राणी, इरावती, नरानितक्यात शूर नारी तर पराक्रमातील सोनेरी जर. अन्याय, अत्याचार, अज्ञानावर, अंधश्रद्धा, विषमता, गरिबीवर करण्या मात लढले सारे, त्यांच्यासाठी जोडू कर. महाराष्ट्र हा कायमच पुरोगामी राहिलेला आहे. कित्येक देशात, आपल्या अनेक राज्यात आजही अनेक रूढी आणि घुसटलेल्या परंपरा चालू असतात, ज्या महाराष्ट्राने अनेक वर्षांपूर्वी मागे टाकलेल्या आहेत. मागे मी एक सावरकरांवरचं भाषण केलं होतं. त्यात एका इंग्रजी ऑफिसरचं एक वाक्य होतं. तो म्हणाला होता, इंग्रजांनी किंवा कुठल्याही परकीय शक्तींनी भारतातल्या 2 राज्यांवर जास्त लक्ष ठेवलं पाहिजे. पुढे सांगेल ती 2 राज्य कोणती आहेत? बंगाल आणि महाराष्ट्र. इथली माणसं जी आहेत त्यांचा काही भरोसा देता येत नाही. तुम्ही त्यांच्याशी नीट वागाल तर ती तुमच्याशी नीट वागतील. आणि असं हेही म्हणतात की बंगाल आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात एक गायक, एक वादक, एक साहित्यकार आणि एक कवयित्री किंवा कवी असतो. आणि हे आपल्याला आजही दिसतंय. अगदी आज 2024 मध्येही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे पुढे सुधीर दादा काय म्हणतो की मुघल, मंगोल, मुस्लिम तर डच, पोर्तुगीज, टोपीकर, पारतंत्र्याचा पडला वेढा गिधाडांची भुरीवर. आत्मसन्मानाचा सारा भार शिवरायांच्या चंडप्रतापी बाहूंवर. समर्थवाणी कणखर वज्रावर, पेशवे, शिंदे, होळकर, बहादर, भगवा उभारला अटकेच्या. आता अर्थात महाराष्ट्र म्हटलं की आणि साहित्य आणि संगीत आलं नाही तर हे अगदी ऑडच ठरेल. त्यामुळे पुढे म्हणतात, साहित्य, संगीत, खेळांसह नाट्य महाराष्ट्राचा प्राण तर. खळे, भोळे, पलुसकर, बसे, फाळके, किर्लोस्कर, अत्रे, देशपांडे, खांडेकर आणि नेमाडे, विंदा, शिरवाडकर, लिटिल मास्टर गावस्कर, विक्रमादित्य, तेंडुलकर, गानकोकिळा, मंगेशकर, भीमसेनांचा खर्जस्वर, स्वरगंधर्व फडकेयन,
मंगळवारी आपला 7 वाजता सुधीर फडक्यांचा सिनेमा आहे तेवढंच. ईश्वराचा अंश माडगुळकर, गडकरी, देवल, खाडीलकर, नाट्यरंगी रंगे नटवर, प्रत्येक जनुकांवर कोरलेले संत सज्जनांचे संस्कारवर, ज्ञानदेवांनी रोवलेल्या बीजांवर नेऊ मराठीचा वेल गगनावर. अहो मी मराठी म्हणजे काय, अहो मी मराठी म्हणजे काय, आमच्या जनुकात नाही काय. थँक्यू व्हेरी मच.